कोकळे येथे आपल्या नातीचा वाढदिवस साजरा करून तासगावला येत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला झालाय. चालकाचा ताबा सुटून चारचाकी कॅनॉलमध्ये कोसळून झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय. तासगाव मणेराजुरी महामार्गावर चिंचणी गावच्या हद्दीत हा अपघात झालाय. दैव बलवत्तर म्हणून स्वप्नाली विकास भोसले या अपघातात बचावल्या. त्यांच्यावर तासगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मयत झालेल्यांमध्ये राजेंद्र जगन्नाथ पाटील, त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील, मुलगी प्रियंका अवधूत खराडे, नात दुर्वा अवधूत खराडे, दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे, राजवी विकास भोसले यांचा समावेश आहे. तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबासमवेत अल्टो गाडीतून कोकळे येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस झाल्यानंतर वाढदिवस झालेली आपली नात, लेक आणि 2 अन्य नातींसह कुटुंबियांसमवेत तासगावला परत येत होते. राजेंद्र हे गाडी चालवत होते. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कॅनॉलजवळ त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला आणि काही काळाच्या आत गाडी कॅनॉलमध्ये कोसळली. काही काळाच्या आतच जोराचा दणका बसला. खडबडून जागे व्हायच्या आतच त्यांच्यावर काळाने खाला घातलाय. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तासगाव पोलिसांना याबाबत कळवलं. त्यानंतर तासगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना रुग्णालयात नेलं. अपघाताची घटना समजताच कुटुंबियांनी तासगावच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. समोरचे मृतदेह पाहताच कुटुंबियांचा आक्रोश आणि किंकाळ्यांनी उपस्थित मंडळींचं हृदय हेलावून केलं. तासगाव शहरासह तालुक्यात या घटनेने शोककळा पसरली. जतमधील भाजपचे माजी नगरसेवक विजय शिवाजी ताड यांच्या खून प्रकरणी गेल्या वर्षभरापासून पसार झालेल्या फरारी माजी उपनगराध्यक्ष उमेश जयसिंगराव सावंत हा आज दुपारी न्यायालयात शरण आला. न्यायालयातून त्याचा ताबा घेऊन उमेश सावंतची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. खून प्रकरणात आता जत पोलीस न्यायालयातून त्याचा ताबा घेतील असं सांगण्यात आलंय. 17 मार्च 2023 रोजी दुपारी 1:15च्या सुमारास मृत विजय ताड हे त्यांच्या कारमधून मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी निघाले होते. यावेळी अल्फोन्सो शाळेजवळ मोकळ्या मैदानात संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार करून त्यांचे डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केला. जत पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ताड यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संशयित बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, निकेश उर्फ दाया दिनकर माने, आकाश सुधाकर इनखंडे, किरण विठ्ठल चव्हाण या चौघांना अटक केली होती. ताड यांचा खून मुख्य सूत्रधार उमेश सावंत असल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. खुनानंतर उमेश सावंत हा पसार झाला होता. त्याची माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं सांगून 25,000चं बक्षीस ठेवण्यात आलं होतं. खुनातील संशयित 5 आरोपींना मोक्का देखील लावण्यात आला होता. उमेश सावंत हा पोलिसांना चकवा देत असताना त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. तसेच त्याला फरार देखील घोषित करण्यात आलं होतं. यानंतर पोलिसांना चकवा देणारा उमेश सावंत हा 1 वर्षानंतर जिल्हा न्यायालयात शरण आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा स्तर खालावत चाललाय असे प्रतिपादन आमदार जयंत पाटील यांनी केले. वाळवा तालुक्यातील नवेखेड येथे लोकसभा निवडणुकीनंतर आभार दौऱ्यात ते बोलत होते. सरपंच अश्विनी संताजी गावडे, उपसरपंच रवींद्र चव्हाण, माजी सरपंच प्रदीप चव्हाण, संताजी गावडे, राजेंद्र चव्हाण, सयाजी कदम, देवा पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आमदार पाटील म्हणाले, मोदी सांगत आहेत मला परमात्म्याने पाठवलंय. गुरु गोविंद सिंह यांच्याबरोबर काका काम करत होते. या भूलथापावर सुशिक्षित पिढी विश्वास ठेवणार नाही. पराभव दिसू लागल्यामुळेच लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकांनी प्रचंड पैसा खर्च केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाला यापुढील काळात चांगली साथ द्या. राज्याच्या प्रचार यंत्रणेत मी अग्रभागी असल्याने माझ्याकडे वेळ कमी आहे. आपण मला विधानसभेलाही भरघोस असं मतदान करा. गावातील विविध प्रलंबित विकासाची कामे मार्गी लावू. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, सुरत चव्हाण, सचिन नांगरे, सौ भारती जाधव, सौ नंदिनी कदम, सौ अश्विनी चव्हाण, सौ वृषाली पाटील, सौ सुकन्या चव्हाण, सौ संगीता बादरे, ग्रामविकास अधिकारी S.S. महाबरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक बबन जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर वैभव मलगुंडे यांनी आभार मानलेत. सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारती निष्कर्षित करण्याची मोहीम सुरू आहे. प्रभाग 1 अंतर्गत 40 धोकादायक इमारतींपैकी 3 इमारती या अतिधोकादायकमध्ये आहेत. यापैकी एका इमारतीचा पुढील धोकादायक भाग आज महापालिकेने निष्कासित केला आहे. उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश मदने, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, वैभव साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पेठभाग कन्या शाळेत शेजारील श्री गलगले यांच्या इमारतीचा धोकादायक असणारा समोरील भाग आज महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांच्यासह पथकाने निष्कासित केलाय. तर उर्वरित 2 अतिधोकादायक इमारतींच्या समोर महापालिकेने अतिधोकादायक म्हणून फलक लावलाय. ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अचूकतेने पार पाडावी, मतमोजणी प्रक्रियेमध्ये हलगर्जीपणा करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजा दयानिधी यांनी दिल्या. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असल्याने कोणीही सोबत मोबाईल व स्मार्टवॉच सोबत ठेवू नये. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खरात, मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे आदी जण उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले, सांगली लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले असून मतमोजणी 4 जून रोजी मिरजेतील वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन इथे होणार आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत प्रशासनाने आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने चांगलं काम केलंय. मतमोजणीचं काम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे. मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास प्रतिबंध असल्याने कोणीही सोबत मोबाईल वा स्मार्ट वॉच सोबत ठेवू नये असं सांगण्यात आले. सांगली येथील शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते आणि सांगली महापालिकेचे ब्रँड अँबॅसिडर दीपक चव्हाण यांनी राबवलेल्या स्पीड ब्रेकर रंगवणे अभियानाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. त्यांनी एका महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगवत जागतिक रेकॉर्ड केलाय. 8 मार्च ते 8 एप्रिल 2024 या कालावधीत महापालिका क्षेत्र आणि उपनगरातील रस्त्यावर स्पीड ब्रेकरना स्वतःच्या खर्चाने पांढरे सुरक्षा पट्टे मारीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या एका महिन्याच्या काळात त्यांनी 340 स्पीड ब्रेकर दिवस रात्र रंगवले. तसेच यासाठी त्यांना 30 ते 35 हजारांचा खर्च आलाय. त्यांच्या उपक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये दखल घेण्यात आली आहे. इंडिया बुककडून दीपक चव्हाण यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचा रेकॉर्ड झाल्याचं सांगण्यात आलंय. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून नुकतंच दीपक चव्हाण यांची 1 महिन्यात 340 स्पीड ब्रेकर रंगवण्याचा रेकॉर्ड केल्याचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वस्वरूप रॉय चौधरी यांनी जाहीर करत याबाबतचे रेकॉर्ड झाल्याचे प्रमाणपत्र आणि मेडल पाठवलं आहे. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जत तालुक्यात जोरदार तयारी चालवली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना तयारीच्या सूचना दिल्याचंही बोललं जाते. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत पूर्व भागातील प्रत्येक गावात पाण्याच्या टाक्यांचं वाटप केलंय. बालगाव येथील आश्रममध्ये पाण्याच्या टाकींचं वाटप करण्यात आलं. बालगाव आश्रमचे अमृतानंद स्वामीजी यांच्या हस्ते टाक्याचं वाटप केलं आहे. यावेळी डॉक्टर रवींद्र आरळी, संजय तेली, प्रभाकर जाधव, लक्ष्मण जखगोंट यांच्यासह जत पूर्व भागातील सरपंच आणि नागरिक उपस्थित होते. आमदार पडळकर यांनी 1 जूनपासून जत तालुक्याचा दौरा निश्चित केला असून जिल्हा परिषद गटनिहाय बैठकांचं आयोजन देखील करण्यात आले. भाजपाचे स्टार प्रचारक असलेले गोपीचंद पडळकर विधान परिषदेचे सदस्य आहेत. जत विधानसभा मतदारसंघात धनगर, लिंगायत आणि बहुजन समाजाची संख्या मोठी आहे. माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभेला पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे जत तालुक्यात भाजपाकडे सध्या सर्व समाजाला एकसंघ ठेवून कार्य करणारा मोठा नेता नाही. त्यामुळे जतमधून विधानसभा लढण्यासाठी भाजपकडून पडळकर यांची चाचपणी सुरू असून ते जत विधानसभा लढवणार हे जवळपास निश्चित असल्याचं बोललं जाते. संभाव्य मान्सून लक्षात घेता सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून भुयारी नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. सदरची स्वच्छता मोहीम ही अंतिम टप्प्यात आली आहे. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून महापालिका क्षेत्रात शहरातील भुयारी नाल्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. यामध्ये मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अंतर्गत भुयार गटारी स्वच्छ केल्या जात असून या गटारींमधील साचलेला गाळ हा आरोग्य विभागाकडून बाहेर काढला जातोय. या परिसरातील भुयारी नाल्यांमधील गाळ काढल्यामुळे संभाव्य मान्सूनमध्ये या परिसरात पाणी साचून राहणार नाही. तसेच पावसाचं पाणी तात्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास काहीसा संपुष्टात येणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने ही स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी या कामाला भेट देत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. जत तालुक्यात जितके पाणी टँकर मंजूर आहेत तेवढे चालू असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे मंजूर टँकर तातडीने सुरू करावेत आणि चारा छावण्या चालू कराव्यात अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. प्रकाश शेंडगे म्हणाले, जत तालुक्यात पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने टँकर सुरू केलेत, पण जे टँकर मंजूर आहेत कागदावर दिसतात ते टँकर प्रत्यक्षात पाणी पुरवठा करत नाही. त्यामुळे याचा आढावा घेणं आवश्यक आहे.
मंजूर टँकरद्वारे तालुक्यातील दुष्काळी भागात तातडीने पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। तसेच 26 मे रोजी जतमध्ये अतिवृष्टी झाली होती, त्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले। त्या गावात लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि त्यांना जिल्हा नियोजन समितीमधून भरपाई द्यावी। शिवाय तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनावरांना चारा मिळत नाही, जनावरांच्या चारा छावण्या चालू कराव्यात। शेळ्या मेंढ्यांसाठी विशेष चारा छावण्या चालू कराव्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने दुष्काळी भागात आवश्यक त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली असल्याचे शेंडगे यांनी सांगितलं। यावेळी कृष्णा अलदर उपस्थित होते।